नमस्कार, मी कॉम्रेड पीजी गावंडे. आपण पाहता न्यूज घराणेशाही दिग्रास. मित्र, सध्या आपल्या देशामध्ये केंद्र सरकार प्रत्येक मंडळाचं खाजगीकरण करण्याच्या मार्गावर लागलेलं आहे. सध्या बँक कर्मचारी संपावर गेलेले आहे. बँकेचे खाजगीकरण करण्याच्या मार्गावर लागलेलं आहे, मागे लागलेलं आहे केंद्र सरकार. त्या संदर्भामध्ये पहिले प्रत्येक बँकेमध्ये खातं खोलायचं असलं सामान्य माणसाला, शेतकऱ्याला, त्याला खोलता येत नाही. 1964 मध्ये इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर असताना भारतीय कम्युनिस्ट पार्टी त्याच्यामध्ये सहभागी होती पार्लमेंटमध्ये. तेव्हा खाजगीकरणाचं राष्ट्रीयकरण बँकेचं केलेलं आहे 64 मध्ये. तेव्हापासून अमाप कमाई करून ठेवलेली आहे. एखादं उदाहरण सांगतो तुम्हाला. एखाद्या बापानं कमाई केली समजा 100 एकर जमीन, तर पोरानं त्याला विकू नये. त्या पोरानं एक सगळी जमीन विकायला लावलेली आहे. असं केंद्र सरकार करून राहिलेलं आहे. त्याचा विरोध म्हणून आपले संपूर्ण देशामध्ये आयटेकच्या माध्यमातून आणि काही कर्मचारी, एसटी कर्मचारी बसलेला आहे संपावर. बँक कर्मचाऱ्याचा संप चालू आहे. विचारलेला आहे. आज 16 आणि 17 तारखेला सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा हा राष्ट्रव्यापी संप आहे. तर याचा मुख्य उद्देश हा आहे की सरकारने जे बँकांचं प्रायव्हेटायझेशन करण्याचं जे ठरवलेलं आहे त्याचा आम्ही संपूर्णपणे याच्यामध्ये विरोध करतो. आणि हा विरोध करण्यामागे आमचा सगळ्या कर्मचाऱ्यांचा कोणताही स्वतःचा वैयक्तिक याच्यामध्ये पगारवाढ किंवा असा कोणताही इश्यू नसून फक्त सर्वसामान्य ग्राहक जो आहे, सर्वसामान्य जो नागरिक आहे यांचे हित जोपासण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा संप पुकारलेला. आणि हा संप जो पुकारलेला आहे त्याच्यामध्ये जशी आपली स्टेट बँक ऑफ इंडियाचे आम्ही कर्मचारी आहेत, तर आमची स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन ही एक युनियन आहे. पण मग ज्या बाकीच्या सगळ्या नॅशनलाइज बँका आहेत त्या सगळ्या बँकांचं मिळून एक युनायटेड फोरम आहे. त्याला म्हणतात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स. तर आज हा जो लढा आहे हा युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या बॅनर खाली इथे विविध सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी इथे या आझाद मैदानामध्ये आपण सगळे उपस्थित झालेला आहे. आणि आमचा हा जो लढा त्याच्यामध्ये मुख्यतः गौरव एक गोष्ट तुम्हाला सर्वसामान्यांकडे हीच पोहोचवायची आहे की बँक बचाओ देश बचाओ. जिंदाबाद जिंदाबाद. बैंक यूनियन जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. हमारी एकता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. त्या संदर्भामध्ये आपल्याला आपल्या दिग्रजचे किसान सभेचे प्रमुख, तालुका प्रमुख कॉम्रेड प्रदीप नगराळे सर आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेत. धन्यवाद. नमस्कार, मी प्रदीप नगराळे बोलतोय. आज देशामध्ये जे सरकार आहे त्या सरकारचं ध्येयच आहे की देशामध्ये जेवढ्या सत्तेचं केंद्रीकरण करता येईल तेवढं करावं. पहिलं उदाहरण आहे की त्यांनी टॅक्सचं केंद्रीयकरण केलं. इंग्रजांच्या काळात सगळ्या देशाकडून टॅक्स घेत होते आणि पैसा आपल्या हातात ठेवत होते. त्याच प्रकारचं राज्यांच्या हातून टॅक्सचा पैसा घ्यायचा, आपल्या हातात घ्यायचा आणि जे आपल्या राज्याचे सरकार आहे किंवा आपल्या पार्टीचे सरकार आहे त्यांना मदत करायची आणि दुसऱ्या सरकारांना अडचणीत आणायचं, अशा प्रकारची योजना या केंद्र सरकारने आखलेली आहे. त्याच्यासोबतच काँग्रेसनं जवळपास 70 वर्ष राज्य केलं. या 70 वर्षामध्ये देश उभा करण्यासाठी ज्या काही संस्था त्यांनी निर्माण केल्या होत्या, शैक्षणिक संस्था असेल, बँकिंग असेल, रेल्वे असेल, आणखी कोणत्या संस्था असेल, ज्या देशांच्या भल्यासाठी होत्या किंवा सरकारच्या मालकीच्या होत्या, त्याच्यातून आलेलं उत्पन्न सरकारला प्रत्यक्ष मिळत होतं आणि त्याचा उपयोग जनतेच्या भल्यासाठी ते करत होते. पण आज ह्या तयार केलेल्या संस्था सगळ्या या मोदी सरकारनं विक्री काढलेल्या आहेत, खाजगीकरणात दिलेल्या आहेत. खाजगीकरणात न देता काही प्रत्यक्ष विकून सुद्धा टाकलेले आहेत आणि तो पैसा सरकार म्हणून स्वतः ती वापरत आहे. ॲक्च्युअली या जनतेच्या संस्था होत्या, जनतेच्या भल्यासाठी याच्या पूर्वीच्या सरकारनं त्या स्थापन केल्या होत्या. त्यामुळे यांना तो अधिकार नव्हता. परंतु बहुमताच्या माध्यमातून या संस्था यांनी खाजगी मालकाकडे देण्याचा सपाटा लावला. बरं, हे देतात कोणाला? त्यांचे मोजके लोक आहेत. अंबानी असो, अदानी असो किंवा आणखी कोणी त्यांचे भांडवलदार असो, त्यांनाच विकतात आणि मग त्यांना मोठे करण्याचा प्रयत्न करतात.
पण देशाच्या अर्थव्यवस्थेला ज्या मदत करणाऱ्या संस्था होत्या त्याच जर यांनी विक्री काढल्या किंवा खाजगीमध्ये दिल्या तर देशाचं पुढचं भविष्य काय आपण विचार करू शकता. आपल्या देशामध्ये जे काही बजेट होते त्या बजेटमध्ये येणारा पैसा जनतेतून येतो आणि काही या संस्थांमधून येत असतो. पण या संस्थांमधून येणारा पैसाच जर बंद झाला तर देशाचं बजेट लोकांच्या विकासासाठी कसं करायचं. हा देश संपूर्ण भांडवलदारांच्या हातात जावा अशी त्यांची जर इच्छा असेल तर आज जनतेनं विचार करण्याची गरज आहे. आज हे सरकार आहे, उद्या यांच्या बदल्यात जे कोणी जनतेचं भलं करण अशा प्रकारचं सरकार आणावं अशा प्रकारचं आव्हान आम्ही करतोय. आता पहा, या देशात बँकाचं राष्ट्रीयकरण इंदिरा गांधीच्या काळात झालं होतं. त्यांच्या असं लक्षात आलं होतं की खाजगी बँका ह्या लोकांना मदत करत नाही आणि म्हणून अशा बँकाचं राष्ट्रीयकरण केलं आणि देशाच्या अंडरमध्ये त्या बँका घेतल्या आणि त्यांना जनतेच्या भल्यासाठी काही योजना आखून दिल्या त्यांना करणे भाग होतं. पण तेच आता हे सरकार, मोदी सरकार या बँकेचं खाजगीकरण करायला निघालेलं आहे. म्हणजे बँका जर खाजगीत गेला तर होईल काय. बँकेमध्ये पैसे कोणाचे काय, सरकारचे पैसे आहेत, तुमच्या आमच्या सगळ्या जनतेचे पैसे आहेत. जनतेच्या आणि जनतेचा पैसा जर खाजगी मालकाच्या हातात दिला तर त्या पैशाची गॅरंटी कोण घेईल. सरकार म्हणते 5 लाखापर्यंत आमची गॅरंटी आहे, तुमचं काय झालं तर 5 लाखापर्यंत आम्ही भरून देऊ, पण त्याच्या पलीकडचे पैसे असले तर काय करणार. म्हणजे खाजगीमध्ये कोणतीही संस्था दिली आणि त्या संस्थेमध्ये जर जनतेचा पैसा असेल तर त्याला वाचवण्यासाठी कोणी येणार नाही, सरकार येणार नाही ना कोर्ट येणार. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या खाजगीकरणाला भारतीय कम्युनिस्ट पक्ष विरोध करतो. तो साहजिक आहे. विरोध करण्याचं कारण आहे की हे जर खाजगीत गेलं तर लोकांचे सगळे पैसे बुडल्या जाईल. लोकांनी पै करून जो मेहनतीचा जमा केलेला पैसा आहे तो त्यांच्याकडे राहणार नाही. अशा प्रकारे देश गुलामीत टाकण्याचं काम हे सरकार करत आहे. आता या महाराष्ट्रामध्ये एसटी महामंडळाचा संप आहे. एसटी महामंडळानं काय केलं आहे की आम्हाला शासनामध्ये सामील करून घ्या, म्हणजे महामंडळ बरखास्त करा आणि आम्हाला सरकारी कर्मचारी करा अशा प्रकारची मागणी घेऊन त्यांनी आंदोलन केलं. त्यांच्या संघटना होत्या, त्या अनेक संघटना एकत्र करून जवळपास 1 लाख लोक संपावर होते. मधल्या काळात संघटना आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात चर्चा झाली. चर्चेमध्ये काही निर्णय झाले, ते संघटनेने मान्य केले आणि संघटनेचे कार्यकर्ते कामावर आले. परंतु बाकीचे लोक अद्याप कामावर आलेले नाही. त्यांचं म्हणणं सरळ आहे की जोपर्यंत आम्हाला शासनात विलीन करून घेत नाही तोपर्यंत आम्ही काम करणार नाही. प्रश्न असा आहे कामगार मित्रांनो की शासन आपल्यामध्ये विलीन करून घेईल की नाही घेईल हा प्रश्न वेगळा आहे. परंतु शासनाचं, महाराष्ट्र शासनाचं धोरण राहिलेलं आहे की या देशात जेवढे कर्मचारी आहेत ते कर्मचारी कपात कशी करावी. आजही तुम्ही पाहता की कर्मचाऱ्यांना आता सेवक म्हणून ठेवले जाते. आता पूर्ण पगार नाही, पहिले 3,000, 6,000, 8,000 अशा प्रकारची आता भरती केल्या जाते शासनामध्ये. मग त्यांनाच कर्मचारी कमी करायचे आहेत. तर तुम्हाला शासनात विलीन करून घ्यायचा प्रश्न तुम्ही जर उभा केला असेल तर मोठा गहन प्रश्न आहे. शासनाचे धोरणच आहे कर्मचारी कमी करणे. आज तुम्ही शासनामध्ये विलीन करा हा प्रश्न घेऊन आंदोलन करताय. त्या आंदोलनामध्ये तुम्हाला काही प्रमाणात यश आलेलं आहे, काही पगार त्यांनी वाढवलेला आहे, पण तुम्हाला अपेक्षित पगार त्यांनी वाढवले नाही. आता मग अशा परिस्थितीमध्ये ती विलीन करून घेत नाही आणि तुमचाही पगार वाढवत नाही तर तुम्ही काय करायला पाहिजे. पहा, कामगार संप करतात तर त्यांच्या काही मागण्या असतात. मग त्या मागण्या किती टक्के पूर्ण झाल्या याचं काही प्रमाण असते. ते प्रमाण 80-90% जर पूर्ण झाले असेल, 50%च्या वर पूर्ण झाले असेल तर संप मागं घ्यायला काही हरकत नाही. पण आपण जर म्हणून आम्हाला हेच पाहिजे, म्हणजे जसं एखाद्यानं म्हणलं मी जरीची साडी घालील नाही तर उघडीच राहील, अशा प्रकारचं हे काही चांगली गोष्ट नाही. म्हणजे आपल्या भल्यासाठी असेल, हां तुम्ही मागणी जरूर करा, शासनाला मागणी करा की
शासकीय कर्मचाऱ्यांना जेवढा पगार आहे तेवढा आम्हाला द्या. चालेल ना. त्याची चर्चा तुम्ही करा. ती चर्चा जर सफल झाली तर संप मागे घ्या. आणि शासनाला काही हरकत नाही, यांची मागणी जर शासकीय असेल, आम्हाला सामावून घ्या शासकीय याच्यात, तर शासना एवढा पगार द्यायला काय हरकत आहे शासनाला? प्रत्यक्ष उत्पादन आहे ते, उत्पादन आणि शासनाचा काही वाटा असं मिळून त्यांना ते पगार देऊ शकतात. त्यात काही शासनाला अडचण नाही. परंतु संप करून जनतेला अडचणीत आणणं हाही संपवाल्यांनी विचार करायला पाहिजे. आज सगळे ऑफिसेस चालू झालेले आहेत. कोरोनाच्या काळात काही हरकत नाही, सगळ्यांचा प्रवास बंद होता, तुम्हाला अडचण नाही. पण आज सगळ्यांना गावोगावी जायचं आहे आणि गरिबांसाठी फक्त ते शासनाचीच एक गाडी आहे ज्यामुळे लोक प्रवास करू शकतात. आता खाजगी वाहनाने सगळे लोक प्रवास करू शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपण सुद्धा संपकऱ्यांनी विचार केला पाहिजे. माझं म्हणणं असं नाही की तुम्ही वापस घ्या, पण शासनाची चर्चा करा. ते चर्चा करायला तुमच्याशी तयार आहे. आणि त्यांना मागणी करा की शासनात कंडक्टर ड्रायव्हरला किंवा मंत्र्याच्या ड्रायव्हरला किंवा कोणत्या शासकीय ड्रायव्हरला जेवढा पगार असेल तेवढा पगार जर आम्हाला तुम्ही देत असेल तर त्याचा आम्ही विचार करू. अशा प्रकारची मागणी आपण केली पाहिजे. ही मागणी जर केली तर आपला फायदा होईल. शासनानं जर ठरवलं की आता शासन विचार करते आहे की एसटी महामंडळातही खाजगीकरण करायचं. आता मागे गिरणी कामगारांचा मुंबईत संप झाला होता आणि त्यांनी असंच केलं होतं की आम्हाला हेच मागणी पाहिजे, आमच्या एवढाच पगार पाहिजे. पण काय केलं, गिरण्याच बंद झाल्या, कर्मचारी घरी बसले. असं जर तुमच्या मागण्या तुम्ही मागून ठेवल्या आणि हे सरकारनं महामंडळ खाजगीकरणात दिलं तर आपलं काय? हा विचार बंधूंनो आपण आपल्या कुटुंबासाठी केला पाहिजे. आपण कर्मचारी आहोत, आम्ही तुमच्या पाठीशी आहेत. बरोबर. आम्ही जे बोलतो तुमच्या फेवरनच बोलतो. आम्ही जे बोलतो तुम्हाला पाठिंबा म्हणून बोलतो. परंतु हा पाठिंबा देत असताना कर्मचारी बंधूंनी सुद्धा विचार केला पाहिजे की आपल्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या कुठपर्यंत आपण मान्य केल्या पाहिजे, कुठं मागितलं. आणखी हत्यार आपल्याजवळ आहेच ना. आपण जर मागणी केली आम्हाला शासना एवढा पगार द्या, गव्हर्नमेंट जर मान्य करत असेल तर आपला संप मागे घ्या. पण आपण हेच धरून बसले की गव्हर्नमेंटमध्ये आम्हाला सामील करून घ्या. मित्र, गव्हर्नमेंटचं धोरणच आहे की कर्मचारी कपात करणे, कमी करणे, आणि आपण तेच मागणी घेऊन बसलो. म्हणजे आपल्याला थोडा विचार करावा लागेल. आणि गव्हर्नमेंटनं जर याचं खाजगीकरण केलं तर त्याचा भुर्दंड आपल्याला भरावा लागेल, आपले कुटुंब उघड्यावर येईल. आणि म्हणून शासनाची आपण चर्चा करावी. शासन चर्चेला तयार आहे असं ते वारंवार याच्यामध्ये बोलत आहेत. 1 लाख लोक तुम्ही संपावर आहे, त्यातले 20,000 लोक कामावर आले. म्हणजे 80% लोक आणखी ड्रायव्हर आणि कंडक्टर थांबलेले आहेत. न्यूज चालू आहे, 10 मिनिटांनी लावतो. त्यांच्या जे पगार आहेत, म्हणजे जे लोक कामावर आले त्यांना पगार बरोबर आहे असं त्यांना वाटते. आणि जे लोक कामावर नाही आले म्हणजे कंडक्टर आणि ड्रायव्हर हे दोनच प्रकारचे लोक कामावर नाही आले जास्त प्रमाणात. मग त्यांच्यासाठी पगारात काही फरक पाडता येईल का? त्यांच्यासाठी काही मागणी करता येईल का? अशी मागणी केली पाहिजे. आज गव्हर्नमेंटमध्ये की या संपाला नेतृत्व नाही, एक वकील बसलेला आहे. तो वकील काही मागणी या कामगारांना, त्या वकिलाचा काही कामगार संघटनेचा संबंध नाही. वकील हा वकील असतो. कामगारांचे अधिकार काय, कामगारांच्या मागण्या कशा असतात हे त्या वकिलांना काही तेवढं कळत नाही. फक्त कोर्टात तुमच्या मागण्या मान्य करण्यासाठी तो लढू शकतो, परंतु तो तुमचं नेतृत्व करू शकत नाही. त्यासाठी संघटना पाहिजे. तो कोणत्या संघटनेचा नेता नाही किंवा त्यानं कोणती संघटना चालवली नाही. अशा वकिलावर आपण विश्वास ठेवता, चांगली गोष्ट आहे, तो तुमचं काम करत असेल. पण आपण 80,000 लोक जर या संपात धरून बसले की आमची मागणी आहे ती तुम्ही मान्य केल्याशिवाय आम्ही कामावर येणार नाही. भविष्य लक्षात घ्या मित्रांनो. उद्या गव्हर्नमेंटनं आपल्या विरोधात निर्णय घेतला तर आपलं काय? आपण दिल्लीचं उदाहरण जाणताय की दिल्लीमध्ये जवळपास 1 वर्ष शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, सरकारला भाग पाडलं त्यांचे 3 कृषी कायदे परत घेण्यासाठी. परंतु यात सरकारनं चूक केली होती, कारण हे 3 कायदे करत असताना कोणत्या शेतकऱ्यांना विचारलं नव्हतं आणि परत घेतानाही विचारलं नाही. आणि त्यांचं केंद्र सरकारचं एवढ्या 4-5 राज्याचं निवडणूक होती, याचा परिणाम त्या निवडणुकीवर पडतो. आणि म्हणून केंद्र सरकारने ते
बिल मागं घेतली, नाही तर दुसरं बिल मागं घ्यायचं नाही असं त्यांचं ठरलं होतं. परंतु असं महाराष्ट्रात असं सध्या काही नाही. महाराष्ट्रात इलेक्शन नाही. आता 1-2 वर्ष झाले सरकार आले, आणखी 3 वर्षे ते सरकार राहणार आहे. आपला संप आपण किती दिवस ठेवणार आहोत? महाराष्ट्रानं एसटी महामंडळाचं खाजगीकरण करू नये या विचाराचे तुम्हाला या महाराष्ट्रातले सगळे लोक असेल, परंतु तुमची मागणी ही सरकारी कर्मचाऱ्याला जेवढा पगार असेल तेवढाच आम्हाला दिला पाहिजे, हीच मागणी आता तुम्ही धरून बसली पाहिजे. ही जर रास्त मागणी आहे, ही जर धरून बसली तर तुमच्या संपातून मार्ग निघेल असं मला वाटते. आणि शासनानं यांना सरकारमध्ये विलीन करून घ्या, याच्यात काही अडचण नाही. शासनाला काय अडचण आहे? शासन एवढंच म्हणते आम्ही कोर्टात गेलोय, कोर्टाने एक समिती नेमली आहे, ती समिती निर्णय देईल आणि तो आम्हाला मान्य असेल. अरे पण ती समिती कोणाची आहे? ते शासनाची आहे. ते कर्मचाऱ्यांच्या फेवरला कसा निर्णय देणार आहे? देणारच नाही. म्हणून सरकार तसं अडून बसलेलं आहे. आपण ह्या सगळ्या बाजू समजून घ्यावा आणि सरकारसोबत लवकरात लवकर चर्चा करावा. पगारासंदर्भात जास्तीत जास्त पगार आपल्या खिशात पाडून घ्यावा असंच मी बोलील. आणि आपल्या संपाला पाठिंबा देऊन मी माझे जे बोललो आहे संपाच्या संदर्भात, म्हणजे कर्मचाऱ्यांनी असं समजू नये की काही वा हे तर कर्मचाऱ्याच्या विरोधात बोलले, आम्ही तुमच्या विरोधात बिलकुलच नाही, पाठिंबा आहे तुम्हाला. परंतु कर्मचाऱ्याच्या धोरणात काय तत्वे असली पाहिजे. मी कर्मचाऱ्यांच्या संघटनेमध्ये काम करतो. कर्मचाऱ्याचा संप करताना मागणी कशी असली पाहिजे, ते किती प्रमाणात आपण मागणी मागून घ्यायला पाहिजे, हे काही मुद्दे असते. नाही तर आपलंच धरून बसायचं असं काही म्हणजे आपल्या मालकीचं ते नसते. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये या प्रकारची चर्चा झाली पाहिजे. यानंतर गावंडे बोलतील अशी मी त्यांना. याच्यामध्ये सर काही आपल्या राज्याचे विरोधी पक्ष हे ताणून धरून राहिले अशी चर्चा आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऐकायला मिळत आहे. त्या कर्मचाऱ्याच्या ठिकठिकाणी चर्चेतून ऐकायला मिळते असं की बा विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस साहेब हे त्यांना ताणून धरत आहेत असंही बी ऐकायला आहे. याबद्दल काय ऐका काही कानावर तुमच्या? हां, गावंडे बरोबर आहे. पहा, हे कर्मचारी संघटना आहे. या कर्मचारी संघटनामध्ये सगळ्या पक्षाच्या संघटना असतात. बरोबर. म्हणजे काँग्रेसच्या असेल, तुमच्या शिवसेनेची असेल, तुमच्या भाजपाची असेल, आणखी बाकीच्या कम्युनिस्ट पार्टीची असेल, या सगळ्या पार्टीच्या संघटना असतात. त्यात भाजपाची सुद्धा संघटना आहे. मग याचे लोक या मोर्चामध्ये आहेत. मग त्या संघटनेला यांचं मार्गदर्शन कसं असते की तुम्ही पुढाकार घ्या, हा, संप मागे घेऊ द्यायचा नाही, सरकारला जेवढं अडचणीत आणायचं तेवढं आणण्याचा प्रयत्न करा, अशा प्रकारची यांची सूचना असते. कारण विरोधी पक्षाचं कामच ते असते की सरकारला अडचणीत कसं आणावं. आणि म्हणून मग सरकारला अडचणीत आणण्यासाठी त्यांच्या ज्या संघटना आहे, भाजपा प्रणित संघटना, त्या पुढाकार घेतात आणि मग बाकीच्या संघटनांना त्यांच्यामध्ये सहभागी करून घेतात आणि मागणी रेटून धरतात. काही हो आपण संप मागच घ्यायचा नाही, सरकारला जेवढं अडचणीत आणता येईल तेवढं आणण्याचा ते प्रयत्न करतात. अशा प्रकारचं येत आहे. बरोबर. मला काय म्हणत आहे सर, याचे भान आपल्या संप करणाऱ्या कर्मचाऱ्याला असायला पाहिजे. आपले मुलं बाळं आहे, आपल्या मुलाबाळाचा विचार करायला पाहिजे. एखादे विरोधी पक्ष दुसऱ्या पक्षाला अडचणीत आणण्यासाठी जर आपल्याला ताणून धरत असेल, याचाही बी आपण प्रत्येकाने संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विचार करायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि आपण तुमच्या बंदला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा तर आहेच, आयटकचा पाठिंबा आहेच. आमच्या जेवढ्या युनियन आहे, कामगार युनियन जास्तीत जास्त भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून चालणाऱ्या युनियन आहे. आणि ते कामगाराच्या लढा नेहमीच लढत असतात. कम्युनिस्ट पार्टी तुमच्यासोबत आहे. बँकेचे एवढं आता बँकेही बी त्याचं खाजगीकरण करून राहिले. राष्ट्रीयकरण झाल्यानंतर किती मेहनतीने राष्ट्रीयकरण झालं, त्याचं खाजगीकरण करण्याच्या मागं केंद्र सरकार आहे, मोदी सरकार आहे. हे काय धोरण चाललेलं आहे हे समजायला पाहिजे प्रत्येक गोष्ट. अहो, खाजगीकरण झाल्यावर किती पंचायत जाईल सामान्य माणसाला, प्रत्येकाला, शेतकरी, शेतमजूर, कामगार. आणि आपले बी परिस्थिती म्हणजे बरोबर होणार नाही ना कामगाराची बी. म्हणून संप करणाऱ्याला माझा आव्हान आहे, विनंती आहे की आपल्याला जर कोणी पुढं करून आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून जर प्रयत्न करत असेल, याचे आपल्याला भान असायला पाहिजे. याचे आपल्याला भान असेलच, परंतु मी लक्षात आणून देऊन राहिलो. हा सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण संप, जे नगराळे सरने सांगितलं की बा तुम्ही पगाराची डिमांड करा, पगार मागा ना तुम्ही. जे सरकारी कर्मचाऱ्याला, जसं मंत्रालयातील ड्रायव्हरला, मंत्र्याच्या ड्रायव्हरला, शासकीय
अधिकाऱ्याच्या क्लास 1 अधिकाऱ्याच्या ड्रायव्हरला, तहसीलदार, कलेक्टर, कमिशनरच्या ड्रायव्हरला जे पगार आहे हे पगार तुम्ही मागणी करा ना. या पगार अशी पगार आम्हाला द्या. एस टी महामंडळवाल्याच्या कर्मचाऱ्यांना द्या. कंडक्टर आणि वाहक चालक, त्याला आपण ड्रायव्हर म्हणतो, याला पगार ते द्या. अशी तुम्ही मागणी करा ना. ही दुसरी तुमच्या खांद्यावर जर एखादं दुसरं बंदूक ठेवून काम करत असेल हे बरोबर वाटत नाही. जनता त्रस्त झालेली आहे. जनतेची अवहेलना होत आहे एक प्रकारे. असे सगळे जनतेतून हाक निर्माण झालेली आहे. अशी जनता ठिकठिकाणी बोलल्या जात आहे. यावर काय मत आहे सर, बरोबर आहे की नाही? हां, गावंडेनं अगदी बरोबर बोललेत. पहा, प्रश्न असा आहे की या महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार आहे. या आघाडी सरकारला अस्थिर करण्याचं काम गेल्या 2 वर्षापासून विरोधी पक्ष करत आहेत. बरोबर. या 5 वर्षापूर्वी यांच्याकडे ते मागणी आली होती, म्हणजे भाजपाचं सरकार असताना, की आमचे पगार वाढवून द्या. त्यांनी पगार वाढवून दिला नाही. 16 मध्ये तर यांचं पहिलं ते पगार वाढीचं होतं ते भाजपा सरकारनं तर काही यांनी का दिलं नाही, तेव्हा द्यायला पाहिजे होतं. तेव्हा यांनी दिलंच नाही. आणि आता तेच लोक या सरकारला अडचणीत आणण्यासाठी यांच्या संपामध्ये आपले माणसं पेरून मागे 2 आमदार त्याच्यामध्ये घुसले होते. बरोबर. या भाजपाचेच आमदार, त्यांनी 8-10 दिवस मुंबईला त्या मैदानामध्ये संप केला. तिथंच खाणे, तिथंच राहणे आणि बोलणी केली. आता या बोलणीमध्ये त्या 2 आमदारांनी काय केलं, कर्मचाऱ्यांचा असा आरोप आहे की या 2ही आमदारांनी त्या सरकारसोबत ऍडजस्टमेंट केलं. याचा अर्थ काहीतरी घेतलं आणि ते निघून गेले. म्हणून कर्मचाऱ्यांनी त्यांना हाकलून दिलं, त्या 2ही आमदारांना. परंतु त्याच्यामध्ये एक वकील आहे, जो वकील आता त्याचं नेतृत्व करत आहे. पण वकिलाचा इतिहास पाहिला तर मागं मराठ्याचं आंदोलन चालू झालं होतं. त्या मराठ्याच्या आंदोलनामध्ये त्यांना रिझर्वेशन मिळालं पाहिजे अशा प्रकारच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी हा उभा झाला होता वकील. आणि त्याला या भाजप सरकारनंच समर्थन दिलं होतं, त्याला मदत केली होती. आजही तोच वकील तिथं नेतृत्व करतोय. म्हणजे या संपाच्या मागं कसे लोक घुसलेले आहेत याचा अर्थ तोच दिसतोय. आपण षड्यंत्र लक्षात घ्यावं. तुमची मागणी मान्य व्हावी हे सगळ्यांना वाटते, सगळ्या जनतेला वाटते. पण तुम्ही आता सरकार म्हणते ना तुम्हाला नेतृत्व नाही. माझं म्हणतं आहे तुमचे कर्मचारी संघटनेचे नेते निघून गेले असेल तर तुम्ही जेवढे लोक आहेत त्याच्यातून एक मंडळ नेमा आणि प्रत्येक तालुक्यातून किंवा जिल्ह्यातून एक माणूस घेतला तरी 25-30 माणसं तुमचे होतात. आणि त्या 30 माणसासोबत या मंत्र्याला चर्चा करायला लावा. बरोबर. आणि शासनाला शासकीय कर्मचाऱ्याचा जेवढा पगार असेल तेवढाच पगार तुम्ही मागा. ते जर मान्य असेल तर संप मागं घ्या. याच्यातून अशाच प्रकारचा तोडगा निघेल असं मला वाटतं. बरोबर आहे. तर कर्मचाऱ्यांनी चालू असलेला संप, त्या संपामुळे जनतेला खरोखर आतोनात त्रास होत आहे प्रवास करण्यासाठी. तरी आपण तुमच्या मागण्या सरकारने ताबडतोब पूर्ण कराव्या हे आमचं म्हणणं आहे. महामंडळाचं मागण्या पूर्ण केल्या पाहिजे. आणि केंद्र सरकार हे बँकेचं राष्ट्रीयकरण करण्याच्या, खाजगीकरण करण्याच्या जे मागं आहे त्यांना आमचा खाजगीकरण झालं नाही पाहिजे. यासाठी आम्ही सक्रिय त्या बँक कर्मचाऱ्याच्या पाठीशी आहोत. आम्ही पाठीशी शेवटपर्यंत राहणार. धन्यवाद नगराळे सर. आपण या संघटनाबद्दल आणि चालू असलेल्या संपामुळे जनता कशी अडचणीत येत आहे, जनतेला कशी अडचण निर्माण होत आहे, या सगळ्या बाबीचा विचार करून त्यावर तुम्ही योग्य मार्गदर्शन केलं, योग्य दिशा दाखवली. आणि केंद्र सरकारने जे जे काही विकायला काढला देश ते आपण होऊ द्यायचं नाही असं जनतेने ठरवलं. आपलं मत आहे. याबद्दल आपण जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. सोबत आहेत कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई, घराणेशाही न्यूज, दिग्रास.